गुड मॉर्निंग. आज संडे आहे त्याच्यामुळे मी आरामात उठले बघा. दिसला टायमिंग इतकं भारी वाटतं ना संडेला. आरामात म्हणजे असं आरामात नाही उठले मी. मला जाग आली होती 8 वाजता. त्याच्यात मम्मी नाहीये, सो मी पाण्याचा कॉक वगैरे बंद केलं, टाकी भरली होती. मम्मी येते आजच, निघणार आहे गावावर, म्हणजे काय येईलच मम्मी उद्या. आता मला पहिले झाडांना पाणी घालायचं, कारण मम्मी बोलेल मी नाहीये तर झाडांना कोणी पाणी नाही घातलं, हे नाही ते नाही. माझं किचन बघा किती क्लीन आहे बघा, है ना, क्लीन आहे ना. येस. रात्री मी सगळं आवरून ठेवलेलं. इथे जागोजागी कपडे वाळत घातलेले आहेत, बिकॉज ऑफ पाऊस आल्यावर सुकतच नाहीत कपडे. सो आजचा तुम्ही व्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब सुद्धा करा. ओके. सो यस, मी डायरेक्टली आंघोळच करून आता बाहेर आले, फ्रेश झाले. इकडचे सगळे कपडे वगैरे होते ते सगळे घड्या घालून वगैरे मी ठेवून दिलं. आता मला करायचंय, आज एकादशी आहे म्हणून करायचंय साबुदाणा वडी. कुकरमध्ये मी बटाटे उकडवून ठेवले. आता साबुदाणा वडा करते. माझ्या पप्पांनी बघा देवाची गाणी लावली, त्यांची देवपूजा पण करून घेतली. येस. सकाळी सकाळी अशी देवाची गाणी वगैरे लागली एकदम फ्रेश वाटतं. मी सगळ्या झाडांना पाणी टाकले. मग आता किती झाडे हिरवी वाटत. कोणी झाडांना पाणी टाकत नाही यार. सगळे म्हणतात आम्ही कामं करतो, कोण कामं करत नाही. एकदम मोठे मोठे बटाटे टाकले होते, कारण माझी एकादशी नाहीये ना. म्हणजे वडे तर मी पण खाणार, कारण मला वडे एक्स्ट्रीम आवडतात. पण म्हटलं एखादा बटाटा राहिला तर ते तव्यावर गरम करून फोडणी देतात, असं देईन फोडणी आणि एक भाकरी टाकेल, झालं माझं. एकादशीच्या दिवशी भात नाही खाल्ला ना तरी एकादशी घडते. ठीक आहे ना, आहे की नाही. आता आमच्या दोघांसाठी किती साबुदाणे घेऊन मला कळत नाही, एवढे घेतले. आता पहिले हे बटाटे निवडते, म्हणजे त्याच्यावरचं जे हे कवर आहे ते काढते. हे करता करताना माझ्याकडून इकडून उडालं. मी याच्यात फक्त ही लाल मिरची पावडर टाकते, मीठ टाकते आणि काय साबुदाणे, दॅट्स इट. आणि बटाटे असतात ते वेगळे. आता ना ही पहिले मी साफ तळून घेते. हे पहिले साफ तळून घेते, कारण मला आमच्या बाजूच्या भावीच्या मुलाला द्यायचे. त्याला त्याला आम्ही साबुदाणा वडे, बटाटा वडे असं काही काही केलं की देतो, कारण त्याला हे सगळं खूप आवडतं. आणि त्याचं असं म्हणणं आहे की आम्ही हे सगळं चांगलं बनवतो, असं त्या बिचाऱ्याचं म्हणणं आहे. म्हटलं की आता केलंय तर सगळ्यात पहिले गरम गरम त्याला तळून देते, म्हणजे तो तरी खाईल ना, आहे की नाही. एकादशी नाही धरली, पण एकादशीच्या दिवशी थोडस पुण्य पुण्य बिण्य काही नाही, आम्ही केल्यावर त्याला देतच. येस. आता हे पहिले 7 टाकले होते त्याच्यासाठी, म्हटलं तो खाईल आणि नंतर मग मी आमच्यासाठी काढेन. तोपर्यंत पप्पा खाली गेले दही आणायला. सो आता मी हे पटकन तळते आणि त्याला त्याला म्हणजे त्याच्या घरी देऊन येते. बिचारा 12वीलाच, त्याची 12th ह्या वर्षी. जम की पढाई चल रही होगी आता त्याची. तोपर्यंत हे जोपर्यंत होतात ना, तोपर्यंत मी इकडचे याची थोडेसे अजून वडे करून घेते. काही काही लोक बटाटा वड्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकतात आणि हिरवी मिरची टाकतात, पण आम्ही असं टाकतो, म्हणजे लाल मिरची पावडर, प्लेन मिरची पावडर. पण ही घरी बनवलेली. आता बाहेरची काश्मीरी लाल मिरची पावडर वगैरे ही तिखट नसते, पण ही आमच्या घरी बनवलेली आहे म्हणून ही तिखट आहे. आणि मला असं वाटतं जास्तच तिखट झाले. एकतर त्या मुलाला ना, म्हणजे ज्यांना मी आता हे वडे देणार आहे त्या आंटीच्या मुलाला खूप तिखट खायची सवय, आणि त्यांच्या घरात कोणालाच तिखट खायची सवय नाही, त्याच्यामुळे त्याच्या घरात तिखट बनत नाही. तो त्याची मम्मीच मला बोलली की इसको तुम कुछ बनाओगी ना तो इसको दे देना, ये खा लेगा. मला काय तेवढंच. अन्नदान, असं म्हणतात की सगळ्यात श्रेष्ठ दान कन्यादान असतं, आणि त्याच्यानंतर काही श्रेष्ठ असेल तर अन्नदान असतं, असं म्हणतात. तर हे जे मी त्याच्यासाठी केलेत ना, ते आता मस्त फ्राय झालेत, पण अजून वन साइड कटिंग. तेलाची भीती आहे की बाबा ते अंगावर नको उडायला वगैरे वगैरे. काय खूप लोक नाश्त्यामध्ये सुद्धा वडे खिचडी खातात, पण आमच्या घरात जेव्हा काही असेल तेव्हाच हे सगळं. आज एकादशी आहे, हे पडलं आहे.
अजून जरा याला कोणी ब्राऊन क्रिस्पी सी ते झालेत चांगले. पण आता मला असं वाटतं की अजून थोडस होऊन द्यावं. तोपर्यंत मी ही प्लेट आहे, प्लेट काढून ठेवली त्याच्यातच काढेल त्याच्यासाठी, आणि त्याला सगळ्यात पहिले गरम गरम खायला देईल. पण आता तो कधी खाईल ते माहित नाही. मला असं वाटतं माझी वॉशिंग मशीन ना मी खूप वेळची चालू ठेवली, त्याचाच आवाज येतो. पाणी गेलंय ना म्हणून ती पुचपुच करते. हे बघा कपडे झाले आहेत डन. आता फक्त ही वाळत घालणार आहे. ही कपडे तर मी वॉशिंग मशीन मध्ये लावली होती, पण बघा ही कपडे मी माझ्या हाताने धुतली आहेत सगळी, एवढी सगळी. येस, आता मी पहिले हे त्याला देते. ओके, आणि नंतर आम्ही पण खातो, मग ब्लॉग कंटिन्यू करतो. एवढे 2 बटाटे उरले आणि हे एवढंच उरले. आधी पाहिलं ना किती होतं. इथे दूध गरम करायला ठेवले, म्हणजे मला कॉफी करायची लोकांसाठी, सो मी त्याच्यात ऑलरेडी साखर टाकून ठेवली. हा लास्ट आहे घालणं, हा आहे माझ्यासाठी. मी आता याच्यात तेल मेल्ट ठेवायला ठेवते. पहिले गॅस बंद करते, तेल मेल्ट ठेवायलाच बोलते. तेल बघा आता मी याच्यात ठेवते, असं ठेवून देईल. तोपर्यंत ही कॉफी झाली, पप्पांना देऊन येते. ओके, गॅस बंद करायचाच विसरून गेले. ते कारण ते दूध टाकायला खूप वेळ लागेल ना, म्हणून मग दूध डॅडीसाठी आणि माझं खाऊन झाल्यावर मी माझ्यासाठी पण घेईल. हे आता पप्पांसाठी देऊन येते पटकन. देऊन येते. हे घ्या कॉफी. हे बघा फ्रेंड्स, लेट मी शो यू समथिंग. पप्पांनी सकाळी ह्या मिरच्या फ्रीज मधून काढल्या होत्या, तर आता बघा किती पाणी सुटलंय. आणि ऑल्दो त्याच्यात थोड्याशा खराब पण झाल्यात असं मला वाटतंय. आता मी हे सगळं काढते. कशी झाली ही पिशवी? शी, मला असं वाटतंय ही ना एका ताटात काढून घ्यावीच्या चांगल्या आहेत ना, त्या एका ताटात काढते. पप्पांना आज एकादशी तर म्हटलं तळाव्यात. पप्पांनीच ऍक्च्युली तळायसाठी काढल्या. मम्मी नव्हती ना 4-5 दिवस, तर कोण लक्ष देते बाबा ह्या सगळ्याकडे. जॉब आणि हे आणि ते, त्याच्यात व्हिडिओज, टाइम नाही हो. जॉब करणाऱ्यांकडे मला वाटत नाही एवढा टाइम असतो. आणि हे सगळं मम्मीने आणलंय ना. जॉब करणारे कसे असतात, त्यांना जे लागतं ना ते तेच घेऊन येतात. त्यांना माहिती आहे आपल्या लेखाला टाइम भेटणार नाही, ते आणतच नाहीत. दिली भेटून एका मिरचीमुळे सगळंच खराब होतं मला असं वाटतं. आपल्याला ह्या ज्या आहेत ना ह्या धुवून ठेवते आणि बाहेरच ठेवते सध्या, कारण मग त्या वाळतील आणि मग मी त्यांना पिशवीत भरून फ्रीज मध्ये ठेवले. तर असं वाटते पहिले हे पुसून घ्यावं, नाहीतर मी आज हेअर वॉश केलं ना, हेअर वॉश केल्याच्या दिवशी खूप केस गळतात. किती किती असं वाटतं हे टकलं करून टाकावं. नको, आपण असं म्हणतो, पण केस नसणाऱ्यांना विचारा केसांचं महत्व काय आहे. त्याच्यामुळे असं नाही बोलायचं बुबू, असं नाही बोलायचं. बावळटेस का? आता मी पहिले फडकत होते. ह्या ज्या मिरच्या आहेत ना त्या पण घेऊन ठेवते. आपले घाण पाणी निघते खाली पडली माझ्याकडं. मला असं वाटतं फॅन लावून ठेवाव्या, म्हणजे फॅनच्या हवेखाली सुकतील. ही पण एक फेकून देते, कारण आहे ना परत हिच्यामुळे बाकीच्या सगळ्या खराब होतील, नाही तर असं नको व्हायला. इथे पण ही आज लवकरच तळून टाकली आणि या बाकीच्या सगळ्या एकदा भिके होते चांगलं. असं किती वाटते की आग, अरे बोलले ना मी हे.
फॅनलाच लावते आणि फॅनच्या हवेखाली सुकू द्या यांना. सो येस, मी आलीये माझ्या बेडरूम मध्ये. आले म्हणजे आता काय बोलते मी, असू द्या. मी ना हे सगळे टॉप्स काढलेत. हे व्हाईट टॉप्स आहेत ज्याला मला फिटिंग करून घ्यायची. हा एक होता, त्याला सुद्धा मला फिटिंग करून घ्यायचे. आणि ना याचं हे जे वरलॉक आहे ना ते मला खूप टोचतंय. सो हे सगळे कपडे घेऊन मी चालले ऋतूच्या मम्मीकडे, कारण त्यांच्याकडे मशीन सुद्धा आहे. ते मला याला एक 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 टिप पण मारून देतील आणि ते मला सांगतील की हे जे ओव्हरलॉक वरलॉक काय याला म्हणतात आय डोंट नो, ते का टोचतंय आणि जर त्याच्या मागे काही सोल्युशन असेल तर ते पण देतील मला. सो म्हणून हे सगळं घेऊन मला ऋतूच्या मम्मीकडे जायचंय. आणि मी ही एक बॅग काढली. मला ना अशा बॅग्स खूप आवडतात. पहिले मला ही वॉश करायला लागेल. मला असं वाटतंय की मी ही ऑफिसला घेऊन जावी. ही बॅग आहे, येस ही बॅग आहे आणि खूप सुंदर आहे. पण मला असं वाटतं जेव्हा मला कुठे ट्रॅव्हल करायचं आहे ना तेव्हा मी ही बॅग वापरावी, कारण याला इतके कप्पे आहेत ना. मला सकाळ सकाळ काही काही म्हणजे ऑफिसला जाताना मला काहीच भेटत नाही लवकर. असं तुम्हाला काय म्हणजे भेटतच नाही लवकर. आणि ज्या मधल्या ह्या ज्या 2 झिप आहेत याच्यात तर मी काही ठेवतच नाही. बाकी ह्या सगळ्यामध्येच मी काही ना काहीतरी ठेवत असते. इतकी मला घाई असते. याच्यात कसं बघा, एकच आपला मेन जो आहे तो कप्पा आहे. याच्यात डब्बा बॉटल सगळं बसेल. बॉटल तर काय रोज मी डेलीच्या डेली वापरत नाही, कारण ऑफिसमध्ये असते म्हणून वापरायची गरज नाही पडत. पण ही छोटीशी क्यूटशी बॅग आहे. आता मी याला वॉश करेन चांगलं आणि ठेवून देईन. मग श्रावण वगैरे चालू झाला ना मग मी वापरेन. आणि हे जे व्हाईट टॉप्स आहेत ना हे सुद्धा मला श्रावणातच वापरायचे आहेत, म्हणून मी काढले. त्याला चला ऑल्टर वगैरे करून ठेवते. आणि अजून एक मी व्हाईट ड्रेस ऑनलाईन ऑर्डर केलाय. तो पण श्रावणात घालायला किंवा मला 16 सोमवारचे व्रत करायचे आहेत, म्हणून मी सगळे व्हाईट कपडे काढले जेवढे होते माझ्याकडे. आणि हे सगळे अनयुज्ड आहेत जे मी वापरलेच नाहीयेत. म्हणजे युजली आपण नॉनव्हेज खायला जातो वगैरे तेव्हा नाही खाल्लेत. ते खायचं सुचतं मला, तेव्हा पण नाही यूज. म्हणजे म्हणून मला ते कपडे म्हणजे मी व्हाईट ड्रेसेस बऱ्यापैकी नवीनच ठेवते, काही घालता येतं पटकन. आणि तो एक व्हाईट ड्रेस ऑनलाईन ऑर्डर केला, तो पण 400. आता सध्या सेल चालू आहे ना सगळीकडे 15 ऑगस्टला. फ्लिपकार्टवर सेल चालू होतं, मी फ्लिपकार्टवरून तो एक ड्रेस ऑर्डर केलाय. बघू आता तो पण कसा येतोय. पिरियड्समध्ये वगैरे पण नको घालायला, म्हणून मी हे व्हाईट ड्रेसेस कुठेच घालत नाही अशा ठिकाणी ज्या ठिकाणी. आता समजून घ्या तुम्ही मला बोलण्यात काय झाले काय माहिती. आणि ही काय तुरे, हे ना केस धुतली ना की हे सगळे असं होतं. बाकी इतर दिवशी खूप खूप सुंदर दिसतं हे. मला लिटरली आधी लोक बोललेली काय केले, नंतर मला माझ्या ऑफिसचे लोक बोलायला लागले हे तुला सूट होतंय आणि खूपच छान आहे. म्हणजे खूप कट्टूला तर स्पेशली खूप आवडलंय. आता मी हे सगळे कपडे ना ह्या पिशवीत भरते. आणि मला हे ऋतूने एकदम माझं काहीतरी एक कोट का काही घेऊन गेलेली माझा. त्या पिशवीमध्ये तिने कोट घातला आणि त्याच्यासोबत तिला माहितच नव्हतं की तिचे कपडे सुद्धा आमच्या जवळ आले. मला असं वाटतं हे पण तिला देऊन यावं आणि हे सगळे कपडे पण मी ऑर्डर करून यावे त्यांच्याकडून. सो आता मी ऋतूकडे निघाले. मी माझ्यासाठी मेथीची भाजी करते थोडीशी आणि एक भाकरी टाकते, कारण एवढ्या वेळ तर काही केलं नाही. एवढ्या वेळ हे कपडे बघ, हे बघ, ते बघ. आता वाजलेत किती वाजलेत, 3:30 वाजलेत. हा, ऋतूची मम्मी मला बोलली की त्यांच्या पाठीमध्ये चमक म्हणजे शीर भरली आहे, तर त्यांना काही फिटिंग करायला जमणार नाही. मग मी थोड्या वेळाने जाऊन फिटिंग करून आणेल. जाऊ दे मग आता काय, कारण मला सोमवारच्या आधी पाहिजेत आणि मला संडे शिवाय सुट्टी नसते. सॅटर्डे तर काय सुट्ट्याच नसतात. त्याच्यामुळे प्रत्येक संडेला काही ना काहीतरी असतं. आणि मला श्रावण लागायच्या आधी, आजची 9 तारीख, हा 9-10 तारीख, मला तर वाटतंय हा व्हिडिओ थोडा लेट पोस्ट होईल ना, मग तोपर्यंत श्रावण लागेल. मग त्याच्या आधी मला हे करायचं आहे, म्हणून त्याला टिप मारून आणते मी, कारण काकींना आता काही जमणार नाहीये माझ्यासाठी. मी आता पटकन एक भाकरी टाकते आणि त्याच तव्यावर मेथीची भाजी पण टाकते. मला काही जास्त काही लागत नाही त्याच्यात आमच्या. सो थांबा जरा आता तो. हे बघा, मी माझ्यासाठी मेथीची भाजी, दही, पापड, एक भाकरी आणि आता मी खाणार आहे. ऋतू आली, ऋतू बघा कशी पडली. तुझं दही आहे फ्रीज मध्ये, हे पप्पांनी आज सकाळी सकाळी आणलं होतं. मला लय दिवसाची मेथीची भाजी खायची क्रेविंग होत होती. मेथीची भाजी नाही आवडत तुला का? आणि मला टोमॅटोची चटणी नाही आवडत. हा ब्लॉग शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच. आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. ओके, सगळ्यांनी हेल्दी खा. काय नाही, जेवढे जमते तेवढे हेल्दी खाते. सारखं हेल्दी नाही खाते मी. काय ते बस समोर खिडकीच्या इथं. सगळ्यांना बाय.